नेतेपणा कुणाला दाखवता येते राजो, दाखवणं बिलकुल सोपं आहे, पण असणं मोठं कठीण आहे. लक्षात घ्या. तुम्ही म्हणता ना टाकीचे घाव सुचल्याशिवाय त्याची त्याला माहीत राहिली. सज्जनपणा अंगीकारण्यासाठी कसं नाका तोंडात पाणी जाते हे तुम्हाला नाही कळत. हां, जे तिथून गेला ना त्यांना कळतं. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जुनं अगोदर म्हणता ना बाळतिनीच्या येल्या, बाळतिनीला समाई दुसरा कुतणं थोडीशीच कुतणं कशी कुतते तिचं तिला माहीत राहते, बोलणार आहे काय. म्हणून जर तुम्हाला आपल्या स्थितीचा विचार करायचा असेल इकडे पहा, तिकडे नका पाहू, इकडे. लक्षात द्या. नजर चुकली का गवळण हुकली, दृष्टी बदलवा. आपुलीच स्थिती अंतरात पाही, मग स्थिर होई आपुलेच देई. स्थिर व्हासाठी पंढरपूरला जायची गरज नाही, गोदेला जायची गरज नाही, घर बदलावायचं गरज नाही, जात बदलावायची गरज नाही, नातेगोते बदलावायची गरज नाही. बाबाजी समज बदलावा. आपली समज बदलली का 10 जणांना घेऊन जमीन जगता येते. फक्त मात्र तुला एकच भाजा खायला भेटते, त्याला 2-2 द्यावं लागते. नावना दाबाचे असत मग सोडून दे. नाही, समज बदलाव. फक्त समजीमुळे दुःख आहे राजो. जे बदलवत ते बदलवत नाही, दुसरंच बदलवतो नाही. म्हणून माणसाचं मन या जगराटीतून संसाराच्या ह्याच्यातून थकलं पाहिजे. थकून जा. थकत थकत थकी जाई, थकत थकत थकी जाई मन तू, थकत थकत थकी जाई. थकत थकत थकी जाई मन तू, थकत थकत थकून जा. बिन थाके तेरो काजन सरी है, बिन थाके तेरो आना. काजन सरी है, बिन थाके तेरो काजन सरी है. आना बिन थाके तेरो काजन सरी है, फिर पाछे पछताई, 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 फिर पाछे पछताई. थकत थकत थकी जाई मन तू, थकत थकत थकी जाई मन तू, थकत थकत थकी जाई मन तू, थकत थकत थकी जाई. थकू द्या. मनाची धाव कमी करा. न घालावी धाव मनाची आवडी, वचन आवडी संतांची या. थांबा थांबा थांबा, धावू नका. आता धावणं बंद करा. वेग कमी करा आपला मनोवेग. जोपर्यंत माणसाचा मनोवेग थांबत नाही तिथपर्यंत संतांचं साहित्याचं अवलोकन करताच येत नाही. मनोवेगाला थांबव. आपल्या मनाशी रोधावे, परांतर शोधावे, क्षणाक्षणा सांभाळावे, बदलेल मनोनी. आपल्या मनाला मनाचा वेग कमी करा. गुरु मर्यादा को पालिये, मर्यादेचं पालन करा. वचनाचं भंग करू नका. गुरुचे वचन प्रतिपालन याची संतांचे परमार्थाचे लक्षण. वचन भंग करिता जाण विलक्षणते. संतांच्या वचनाचं पालन करून प्रत्येक क्षणाला दैनंदिन व्यवहार होणारा जो आहे त्या व्यवहारामध्ये
संतांच्या वचनाला, संतांच्या विचाराला सामोर ठेवा, तर तुमच्या जीवनामध्ये समाधान आहे. नाही तर लखपती व्हा, करोडपती व्हा, राजा व्हा, पंतप्रधान व्हा, मित्र समाधान तुमच्या जीवनामध्ये मिळत नाही. हा संतांचा संदेश सज्जनांनी सद्ग्रंथांचा अभ्यास करून संतांच्या संगतीमध्ये संतांचं कथन, लिखाण याचा विचार करून आपल्या मनोवृत्तीमध्ये काही पालट व्हावे. मुळी जे राहिली वृत्ती ती झाली पाहिजे निवृत्ती, मनोनी विचार श्रोती बरा पाहावा. श्रवण त्यासाठी आहे, आपली मूळ वृत्ती बदलली पाहिजे, निवृत्तीच्या मार्गाने गेलो पाहिजे आणि आपल्या मनाचा वेग थांबवला पाहिजे. मागं फिरून पहा, धावणं बंद करा. जर आपण मागे पाहिलो आपण किती दूर आहोत हे कळते. म्हणून प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करावं. आपल्या डोक्यातून जाती धर्म पंथ संप्रदायांचा वेशभूषेचा विचार काढून टाका. समत्व दृष्टिकोनाना कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा असेल, आपल्या अंतर्गत सहकार्याची भावना, आत्मीयता जागृत ठेवा. हेवा दावा षड्विकारांचा त्याग करा. विषयाच्या आहारी जाऊ नका. धनलालसा जोडू नका. मानपद प्रतिष्ठेसाठी झुरू नका. हे प्रयत्न सगळे बंद करा. आपल्या मनामध्ये घरीदारी जीवन जगता प्रत्येक क्षणाला आपल्या संतांचे संस्कार आपल्या मनावर, आपल्या कायावर, आपल्या वाचेवर कसे राहतील यासाठी प्रयत्न करून जर परमार्थाची तुम्ही मार्गक्रमण सुरू केला तर आपल्या जीवाचा होतो. जय जय पांडुरंग हो, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हो, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, हे आरती पांडुरंग तारा अभंग भवरोगी तारावरा सदा उभारी लबाया. आरती पांडुरंग भक्त केले समाधान. आरती पांडुरंग निरपेक्ष सत्यज्ञान विविधले महान अनुदाता अक्षय पूर्ण. आरती पांडुरंग राम एकनाथ ज्ञान प्रख्यात बाबा जगात. आरती पांडुरंग देह पुतळी ज्ञान दिवला अविनाशी स्वरूप फार शोध करून. आरती पांडुरंग हे धन विद्या निकाया माया घटा भिन्न आरती पांडुरंग हे सदानंद गुरु परमया दिवदास सत्यकृपाना. आरती पांडुरंग पराभक्ता
खाली बसा 2 मिनिट. सर्वांनी आपापल्या जागेवर बसावं. जागेवर प्रसाद येणार आहे आणि त्यानंतर सर्वांनी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये. आणि कारण आजचा हा वर्षभरातला शेवटचा आणि समारोपीय कार्यक्रम असल्यामुळे सर्वांची व्यवस्था केलेली आहे. अरे पांढरा मला दिसलेच नाही. हा हा